परिसरात सगळीकडे पोस्टर्स लावतो, कोणाकडून तरी माहिती मिळेल साहेबांबद्दल. वा जानू, जमलंय तुला. हे सरप्राईज सईला नक्की आवडेल. आली वाटतं सई. हे सगळं काय? काका काकू तर घरात नाही आहेत, मग कोणी केलं हे सगळं? विश्वा? 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 हाँ बोल का? मस्त केलंस तू हे सगळं. काय कमाल सरप्राईज दिलंस तू. मला फार आवडलं. किती सुंदर दिसतंय हे सगळं. थँक्यू सो मच. आय जस्ट लव्ह इट. काही बोलू नकोस, कारण मला माहितीये तुला बोलून दाखवायला नाही आवडत. बट आय नो हे सगळं तूच केलंयस. पण मी तर हे सगळं केलंच नाहीये. विश्वा, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. बोल ना. तो केक आहे ना, तो वितळेल. तो कापूया. भास होते कसे हे नावोठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे वाटत होतं यांचं नवीन घरात राहायला जायचं खूळ हळूहळू कमी होतंय. पण कसलं काय, धडकन अंगावर बॉम्ब टाकल्यासारखं म्हणतायत की लवकरच तिकडे शिफ्ट व्हायचंय. जराही विचार केला नाही यांनी की आई बाबांना हे सगळं कळलं तर कसं वाटेल. त्यांना का दिसत नाहीये या वयातही बाबा किती कष्ट करताय. आता खरं तर मुलांनी घराची जबाबदारी घ्यायची गरज आहे इथे. पण नाही, मुलं तर आपापला संसार बघताय. ऐक वीणा, अगं ते अगं काय झालं? अगं लागलं की काय? अगं रक्त येतंय काय? तू पण बापरे,
खूपच वाहतंय ग. तू असंच धर, मी हळद आणते. आता पण लक्षानं नळ बंद कर. हात आणि इकडे बघू. आ! कशी जाणार आहे मी इतक्या प्रेमळ माणसांना सोडून. हे बघ, थोडं झोंबे लागता हा, पण बरं वाटेल. खूप दुखतंय का ग? थोडी कण सहन कर बाळा. हो आई, खूप त्रास होतोय. हे सगळं कसं सांगू तुम्हाला. जानू तर जिवंत आहे, पण ती कुठे आहे? आणि हा मॅड माझा फोन का उचलत नाहीये? गेले 2 दिवस मी याला कॉल लावतोय, पण हा माझे फोन्स घेत नाहीये. आता तुला माझा कॉल उचलावाच लागेल मॅड. काय रे, कधी हे सगळं मॅनेज केलंस तू? म्हणे कामात बिझी होतो. सेल्फी. येस, व्हाय नॉट. माझे कॉल्स इग्नोर करतोय म्हणजे मी तुझा पाठलाग करणं थांबवेन या मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नकोस मॅड. माझे कॉल्स इग्नोर करतोय ना? ओके, आता तू जिथे असशील तिथे येऊन मी तुला गाठणार.